नमस्कार. लाडकी बहीण 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन शिंदे सरकारने सुरू केलेली योजना. या योजनेअंतर्गत राज्यातल्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जो दणदणीत विजय मिळवला होता, त्या विजयात या योजनेचा रोल मोठा होता. आता फडणवीस सरकारच्या काळातही ही योजना चालू आहे. या योजनेवर अनेकांकडून टीकाही केली जाते, पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं सरकारने अनेक वेळा म्हटलंय. पण आता या योजनेवर न्यायालयाची टांगती तलवार लटकायला लागली आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत पैसे नसतील तर ही योजना बंद करून टाका असा दम दिला. त्यामुळे आता या योजनेचं भविष्य काय असे प्रश्न विचारले जात आहेत. ही योजना उच्च न्यायालय बंद करणार का अशा चर्चाही सुरू झाल्यात. नक्की घडलंय काय? लाडकी बहीण योजनेवर उच्च न्यायालयाने काय टीका केली? न्यायालयाने ही योजना बंद करा असं का म्हटलं? त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचं भविष्य काय असेल? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. सगळ्यात आधी हा विषय उच्च न्यायालयात कसा गेला ते पाहू. गायत्री पानवार या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या महिला कर्मचारी. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक रीट याचिका दाखल केली. पानवार यांचं म्हणणं होतं की त्यांना निवृत्तीनंतर अजूनही पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि इतर हक्कांचा लाभ मिळाला नाही. मला 7वा वेतन आयोग अजूनही लागू झालेला नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पानवार यांनी ज्येष्ठ वकील मिरर देसाई आणि ॲडव्होकेट ऋषिका अग्रवाल यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला चांगलंच धारेवर धरलं. यावेळी न्यायालयाने लाडकी बहीण योजनेचा मुद्दा उपस्थित केला. आता न्यायालयाने सुनावणीदरम्यान नक्की काय म्हटलं ते सांगतो. मुंबई महापालिकेने मागच्या सुनावणीवेळी हमी दिली होती की याचिकाकर्त्या गायत्री पानवार यांची थकीत बिलं 30 एप्रिलपूर्वी देऊ. तसंच त्यांना 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मे महिन्यापासून नियमित पेन्शन दिलं जाईल. पण न्यायालयाने पानवार यांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार लाभ का दिले नाहीत असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नावर समाधानकारक उत्तर मिळालं नाही, ज्यामुळे न्यायालय चांगलंच संतापलं. खरं तर महापालिकेच्या वकिलांचं म्हणणं होतं की 7व्या वेतन आयोगानुसार लाभ देण्यासाठी सरकारकडूनच पैसे मिळाले नाहीत, म्हणून सरकारला या याचिकेत प्रतिवादी करण्यात यावं. यावर उच्च न्यायालयाने थेट लाडकी बहीण योजनेच्या खर्चावर बोट ठेवलं. या योजनेवर 40,000 कोटीपेक्षा जास्त खर्च केला जातोय. सरकारकडे पैसे नाहीत तर लाडकी बहिणी योजनाच रोखली पाहिजे असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं. या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दात आपला संताप व्यक्त केला. न्यायालयाने महापालिकेला धारेवर धरताना म्हटलं की आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वेळ आली आहे, तरी तुम्ही 7वा वेतन आयोगच लागू करत नाही. न्यायालयाचा संताप एवढ्यावरच थांबला नाही. तिजोरीत पैसे नसतील तर पालिकेच्या कार्यालयातल्या टेबल खुर्च्या आणि एसी विका, वाटल्यास महानगरपालिका आयुक्तांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्या विका, पण कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन तातडीने द्या. हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून त्यांना यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिलेत. सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. अतिरिक्त आयुक्तांना वेतन मिळतं, मग शिक्षकांना का नाही? पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व लाभ मिळतात, पण ज्या शिक्षकांनी आयुष्यभर काम केलं त्यांच्यासाठी पैसे नाहीत. यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं. मुंबई उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला आदेश दिला आहे की याचिकाकर्त्या पानवार यांची ग्रॅज्युइटी रक्कम ज्या दिवसापासून थकीत आहे त्या दिवसापासून वार्षिक 10% व्याजासह रक्कम द्या. तसंच जी बिलं थकीत आहेत ती बिलं 5% व्याजासह द्या. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना स्पष्टीकरण देण्यासाठी ॲफिडेव्हिट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खरं तर सरकारची लाडकी बहीण योजना मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. या योजनेत तब्बल 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होत होते. त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला तब्बल 43,740 कोटी रुपयांचा भार येत होता. पण या योजनेचा फटका काही प्रमाणात इतर योजनांनाही बसला. या योजनेमुळे राज्याची आर्थिक घडी काहीशी विस्कटल्याचं चित्र निर्माण झालं. अनेक शासकीय कर्मचारी आणि महिलांच्या नावे काही पुरुषसुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत असं समोर आलं. शिवाय या योजनेची पात्रता पूर्ण न करणाऱ्या आणि श्रीमंत घरातल्या महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या.
त्यामुळे अशा अपात्र महिला शोधण्याची मोहीम सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने राबवली. यासाठी सरकारने ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला. आता ई-केवायसी नंतर एकूण 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या योजनेवरती अनेक प्रश्न उभे राहत आहेत. त्यातच आता मुंबई उच्च न्यायालयाने तिजोरीत पैसे नसतील तर थेट ही योजना बंद करा असं म्हटल्याने या योजनेच्या भविष्यावरती सवाल उपस्थित होतोय. आता यामुळे लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते का, अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. पण खरंच असं होऊ शकतं का, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. साधारणपणे एखादी योजना सुरू करणं हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असतो. न्यायालय सहसा त्यात हस्तक्षेप करत नाही. पण जर ती योजना संविधानाच्या विरोधात असेल, ती कायदेशीर प्रक्रियेचं उल्लंघन करत असेल किंवा मनमानी पद्धतीने राबवली जात असेल, तर मात्र न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं. जर या योजनेमुळे राज्याची तिजोरी रिकामी होत असेल आणि त्यामुळे राज्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं शक्य होत नसेल, तर न्यायालय सरकारला जाब विचारू शकतं. जर न्यायालयात एखादी जनहित याचिका दाखल झाली आणि त्याद्वारे हे सिद्ध झालं की या योजनेमुळे राज्याचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे, तर न्यायालय ही योजना रद्द करू शकतं किंवा तिला स्थगिती देऊ शकतं. पण आत्ता जी न्यायालयात सुनावणी झाली ती योजनेसंदर्भातली नव्हती. न्यायालयाने दुसऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना लाडकी बहीण योजनेवरती फक्त आपलं मत व्यक्त केलं. त्यामुळे सध्या तरी ही योजना बंद होण्याच्या मार्गावर नाही. तसं पाहिलं तर लाडकी बहीण योजनेविरोधात याआधीही न्यायालयात याचिका दाखल झाल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाने ऑगस्ट 2024 मध्ये नवीद मुल्ला यांनी दाखल केलेली एक याचिका फेटाळून लावली होती. त्यावेळी न्यायालयाने एखादी योजना कशी राबवायची हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. जोपर्यंत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही तोपर्यंत न्यायालय त्यात हस्तक्षेप करणार नाही असं मत व्यक्त केलं होतं. ऑक्टोबर 2024 मध्ये सामाजिक कार्यकर्ते अनिल वडप्पल्लीवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलं होतं. त्यावर सरकारने ॲफिडेव्हिट सादर करून या योजनेचं समर्थन केलं होतं. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने लाडके बहीण योजनेवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे. या योजनेमुळे जर कर्मचाऱ्यांचं पेन्शनच थकत असेल तर ही योजना बंद करण्यात यावी असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय. त्यामुळे आता ही योजना पुन्हा एकदा वादात सापडली आहे. पण तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजना खरंच बंद करण्यात यावी का, की ती अशीच सुरू राहावी? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा.